ट्रॉफी या ठिकाणी आपण देऊन वाटोळी संघाचे संघनायक आपणास देखील या ठिकाणी आपला यथोचित असा सन्मान केला जातोय. विनंती असेल की आपण या ठिकाणी या. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरतोय या ठिकाणी. कोण आहे मॅन ऑफ द मॅच? सामनावीराचा पुरस्कार ठरतोय या ठिकाणी सुनील शिंदे, ज्याच्या बॅटिंगमधून 15 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि गेम चेंजर आपल्याला पाहायला मिळतोय विशाल शिंदे, गेम चेंजर. चला आपण दोघांनी या व्यासपीठावरती या. चला फास्ट मध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या. वळांसवाडी टीम बघा 3 वाजून 4 वाजून 15 मिनिटांचा अवधी झालाय. प्लीज जरा फास्ट करा, आपल्याला वेळ वाचवायचा आहे. चला फास्ट करा. 4 वाजून 15 मिनिटांचा वेळ झाले, 4:15 झाले. तर फास्ट करा. चला दोन्ही टीमचा 12th मॅन येऊ द्या. लांबच टीम एका बाजूला वाळवंटी टीम. वाळवंटी टीमनं या ठिकाणी नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मात्र लांबच टीमला. दोन्ही टीमचा 12th मॅन येऊ द्या. बॅटिंगसाठी आपण पाहतोय राकेश आणि अनिल. गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र कव्हर मध्ये खेळतोय. चांगल्या पद्धतीने फटका पाहायला मिळतो. धाबा मिळतील त्या मात्र 4 धाबा येतील त्या मात्र 4 चौकार. चौकारानं सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या वीरेंद्र सेहवागने तब्बल 54 वेळा चौकारानं खातं ओपन केले. अशी कामगिरी मात्र आता बॅटर आपण पाहतोय राकेश आणि अनिल. स्ट्राईक एंडवरती राकेश, नॉट स्ट्राईक एंडवरती अनिल. गोलंदाजी एंडवरती आपण पाहतोय अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. सिंगल येतोय. 5 धाबा. संजय शिंदे याला विनंती आपण या. संजय शिंदे धाबा झाले त्या मात्र 5 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. गोलंदाजी मात्र आपण पाहिली तर अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र टपली सिस्टीमचा वापर. डिक्लेअर झोनमध्ये सिंगल येते. चला चेंडू द्या. तर धावफलकावरती धाबा झाले ते मात्र आपण जर पाहिलं तर 6 धाबा. 6 रन्स आपण पाहतोय. राकेश आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. वरती जोर दिला जातोय. चांगली कामगिरी देखील आपण पाहू शकाल. चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा झाले ते मात्र धावफलकावरती 6 धाबा. 6 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये रंग गेले. चांगली कामगिरी, चांगला एफर्ट आपण पाहू शकाल. धाबा झाले ते मात्र 6 धाबा. आता मात्र इथे पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. आणि तिथे मात्र विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज होतोय तो मात्र फलंदाज बाद होईल. तो मात्र मैदानाच्या आतमध्ये. राकेश बाद झालाय. अनिल आणि आता आपण पाहतोय संकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धाबा झाले ते मात्र धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 6 धाबा.
चेंडू झाले ते मात्र 5. चांगलं क्रिकेट, चांगली कामगिरी, चांगला खेळ, चांगला एफर्ट इथे मात्र आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेटच्या ठिकाणी समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. इथे फुल्लेंचा चेंडू होता. डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती पहिल्या षटकाची सांगता आपण पाहतोय. धाबा झाले ते मात्र 7. टीम मीटिंग नकोय, फक्त गोलंदाजाला 5 रन करा. आपण एकाच एंडकडनं खेळताय. फिल्डिंगला वेळ कधी लागतो, जेव्हा दोन्ही एंडकडनं खेळलं जातं. आपण एकाच एंडकडून खेळतोय. पहिलं षटक संपन्न झालं. धाबा झाले ते मात्र 7 धाबा. न्यू गोलंदाज, दुसऱ्या गोलंदाजाचा वापर केला जातो इथे मात्र या मॅचमध्ये. मॅच आपण पाहताय लामज आणि वाळंदवाडी टीम यांच्या दरम्यान आपण पाहतोय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीकच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळलं जातंय. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय. आता मात्र आपण पाहिलं तर अनिल नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. संकेतला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट आपण पाहू शकाल. चांगल्या क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. हे पण तुम्हाला द्यावा लागेल. समोर आपण पाहतोय चांगली कामगिरी इथे मात्र दाखवली आहे. दमखम इथे मात्र दाखवला आहे. फुल टॉस चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या बाजूने खेळतोय. डीप लॉंग ऑफवरती मिडऑफमधून येईल. एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धाबा झाले ते मात्र 8 धाबा. चांगलं समीकरण, चांगली कामगिरी, चांगलं क्रिकेट इथे मात्र दाखवलं जात आहे. धाबा झाले ते मात्र 8. 8 धाबा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. प्रत्येक मात्र एक सिंगल देतोय. फुल टॉस चेंडू भिरकावून दिला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येईल मात्र मिळते तिथे मात्र 4 धाबा. येईल तर मात्र चौकार. धाबा झाले ते मात्र धावफलकावरती 12 धाबा. 12 रन्स. धावा झाले ते मात्र धावफलकावरती 12 धाबा. 12 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय तो मात्र संकेत. 9 सेकंडवरती अनिल आपण पाहतोय. ब्लॉकचा चेंडू आपण पाहतोय. सिंगल इथे मात्र आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं. लेग बाईटच्या माध्यमातून सिंगल येते. धावा झाले ते मात्र 13. 30 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती. संजय शिंदे आपण या व्यासपीठावरती. संजय शिंदे इथे मात्र आपण पाहतोय डाव्या स्टिकच्या बाहेर वाईड चेंडू. धावा झाले ते मात्र 14. 14 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. चर्चा सुरू आहे या मॅचच्या स्पर्धेची. जन्नीमाता क्रिकेट क्लब कोळगर व जन्नीमाता ग्राम विकास मंडळ कोळगर आयोजित JMCC चषक 2024 पर्व. 4थं आक्रमण केले. चेंडूमध्ये ट्रॅव्हल असेल. हो, सेकंड अटेम्प्ट घेणं गरजेचं होतं. दुसरी धाव कंप्लीट होते. 2 धाबा. 2 धाबांनी धावफलक सरसवलं गेलं ते मात्र 16 या अंकावरती. 16 रन्स आपण पाहतोय. चांगली कामगिरी, चांगला खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. 16 धाबा. आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहिलं. सिंगल आली आहे. तर 2 षटकांची सांगता झाली. धावा झाल्या त्या मात्र 18 धाबा. चला तिसऱ्या गोलंदाजाला 5 रन करा. वेळ दवडू नका प्लीज. धावा झाले ते मात्र 18 धाबा. टीम मीटिंग नको. मी पहिलंच म्हटलं गोलंदाजाला 5 रन करा. 20 मिनिट्समध्ये आपल्याला पहिलं सत्र म्हणजे इनिंग्स कंप्लीट करायचे. प्रत्येकाची मेहनत. संजय शिंदे असतील, आपले पॅडी पांडू शिंदे ज्यांनी मात्र पूर्ण सन्मान चिन्ह यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आकर्षित केले. सचिन शिंदे आज खेळाडूची भूमिका बाजूला ठेवली. आपले आयोजक म्हणून, स्वतः स्वयंसेवक म्हणून एक चांगला खेळाडू सचिन शिंदे बाउंड्रीवरती थांबलाय. सुरेश शिंदे असतील, विश्वनाथ शिंदे पाहतायत. निवृत्ती शिंदे स्वतःच्या आयोजनामध्ये कॉमेंट्री करतायत. प्रत्येक गोष्टीवरती लक्ष दिले या टीमनी, कोळगर टीमनं. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी. धावा झाले ते मात्र धावफलकावरती 18 धावा.
आक्रमण केले या चेंडूवरती मात्र मिळतील धाबा त्या 6 धावांनी धावफलक आलं ते मात्र 24 या अंकावरती 24 रन्स. काय एफर्ट दिलाय, काय कामगिरी करतोय, चांगली कामगिरी, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गक्रमण आहे, धावा झाल्या त्या 24. पुन्हा शॉर्ट चेंडू केलाय, शॉर्ट चेंडूला भिरकावून दिलंय. इथे मात्र आणखीन येतील ते मात्र 6 धावा झाल्या ते मात्र 30 रन्स आपण पाहतोय. बॅटिंग करतोय ते मात्र अनिलच्या पॅटमधून चांगला परफॉर्म केलाय. धाबा झाल्या ते मात्र 30. शॉर्ट चेंडू करणार तर तुम्हाला फटके नक्कीच पडणार. गोलंदाज आपण पाहतोय संकेत पाडळे, याच्यावरती अटॅकिंग क्रिकेट आपण पाहिलं. स्कोर दबला होता, स्कोर कंट्रोलमध्ये होता. धाबा झाल्या त्या 30. बॅटेज होती, डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल येते. धावा झाल्या त्या 31. पहिल्या चेंडूवरती चांगलं क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं अनिलनं 6 मिळाला. दुसरा चेंडू शॉर्ट चेंडू, त्या शॉर्ट चेंडूवरती कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट आपण पाहिलं आणि धाबा आल्या ते मात्र 31 या अंकावरती. चांगली कामगिरी, एक्सिलेंट बॉलिंग. आता मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धाबा झाले ते मात्र 31 धाबा, 31 रन्स. फलंदाज मात्र आपण पाहतोय इथे मात्र 5 झालाय. बॅटरी स्वतः निघून इथे मात्र आपण पाहिलं धावा झाल्या त्या 31 धाबा. नवीन बॅटर आपण पाहतोय किरण आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत आणि किरण ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी एंडवरती आपण पाहतोय तर मात्र संकेत पाडळे. षटक क्रमांक 3 कमबॅक केलाय. आता आपण चर्चा करतोय गोलंदाजी. एक्सिलेंट बॉलिंग. आता आपण देखील डॉट चेंडू पाहतोय, सिंगल चेंडू, बॅलन्स धाबा झाले ते मात्र 31 धाबा, 31 रन्स आपण पाहतोय. चांगली कामगिरी केली संकेत पाडळेनं, कमबॅक करतोय, चांगली कामगिरी करतोय संकेत पाडळे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, एफर्ट दिलाय, चांगला 100% देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू. 5 चेंडू झाले त्या तिसऱ्या षटकातील. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला मात्र धरतोय. डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धाबा झाले ते मात्र 32 धाबा. षटक संपन्न झालं. धाबा झाले ते मात्र 32. टीम मीटिंग नको, गोलंदाजाला 5 रन करा प्लीज. आसरे टीम आणि निपाणी टीमचा कॅप्टन आपण सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. आसरे टीमचा कॅप्टन आणि निपाणी टीमचा कॅप्टन, हे षटक संपन्न झालं की टॉस केला जाईल, याची दक्षता घ्या. आसरे टीम आणि निपाणी टीम. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. इथे मात्र पहिला चेंडू आक्रमण केलंय, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल. इथे मात्र आपण पाहतोय प्रयत्न फसलाय, मिळतील त्या धाबा 4 आणि धावसंख्या झाली ते मात्र 36 धाबा, 36 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती. सूरज आपण पाहतोय गोलंदाजी एंडवरती. 4थं षटक घेऊन सूरज चिकणे. पहिल्या चेंडूवरती 4 आल्या, धावा झाल्या त्या 36. बॅटिंग करतोय तो मात्र संकेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. एक्सिलेंट आपण पाहतोय, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं. डॉट चेंडू, धावा झाल्या त्या मात्र 36 धाबा, 36 रन्स आपण पाहतोय. एका बाजूला लांबच, एका बाजूला वाळंदवाडी टीम. आसरे टीमचा कॅप्टन आणि निपाणी टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल येते,
दुसऱ्या धावेचा प्रयत्न गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा आल्या 2 धावांनी धावफलक सरसावलं गेलं धावसंख्या लगावली जाते ती मात्र 38 या अंकावरती 38 रन्स आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट किंडर जॉय कंपनीचे सर्व पदाधिकारी त्यांना विनंती करतो या पण मुख्य व्यासपीठावरती या आमच्या कोळगर गावच्या वतीने आपलं मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत किंडर जॉय टीम बेस्ट ऑफ लक इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन धावांनी धावफलक सरसावलं गेले ते मात्र 40 या अंकावरती 40 रन्स आपण पाहतोय 3.4 चेंडूचा खेळ संपन्न झाला ते मात्र 40 धावा नावली इथे मात्र चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय एफर्ट दिलाय विकेट जाईल धावा झाले ते 40 चला या आसरी टीमचा कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला निपाणी टीमचा कॅप्टन टॉस होईल टॉस का बॉस मध्ये एकच चेंडू बॅलन्स आहे आसरी टीमचा कॅप्टन आणि निपाणी टीमचा कॅप्टन या इथे मात्र आपण पाहतोय अपील केली गेली परंतु एक सिंगल मात्र येते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय एक डिक्लेअर झोन मध्ये सिंगलच्या माध्यमातून धावा झाले ते मात्र 41-42 धाब्यांचं लक्ष या ठिकाणी किंडर जॉय कंपनीची टीम आमच्या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी उपस्थित आहे त्यांच्या ठिकाणी सन्मान होतोय प्रशांतजी मस्कर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय प्रशांतजी मस्कर साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय मायाची जालर शाल देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय निवृत्ती शिंदे यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा संतोष मामा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती संतोष मामा यांचा देखील सन्मान होतोय मायाची जालर शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आसरे संघाचे संघनायक आणि निपाणी संघाचे संघनायक आपणास विनंती असेल टॉस का बॉस मध्ये या आरोही किंगचे संघमालक सागर शेलार साहेबांना विनंती करतो की आपण टॉस पाडण्यासाठी टॉस का बॉस मध्ये या तदनंतर धीरज भाई यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्यांना देखील विनंती आपण आपला सन्मान स्वीकारावा धीरज भाई यांच्या ठिकाणी सन्मान होतोय व पाहतोय किंडर जॉय त्या ठिकाणी टीम आपल्या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आपण पाहतोय प्रशांतजी मस्कर साहेब संतोष मामा आणि धीरज भाई हे तीनही मान्यवर आपल्या मुख्य व्यासपीठावरती त्यांच्या ठिकाणी सन्मान होतोय चांगल्या पद्धतीचं आयोजन जन्नीमाता ग्रामविकास मंडळ कोळगर आणि जन्नीमाता क्रिकेट क्लब कोळगर चला बॅटर जाऊ द्या प्लीज वाळदवाडी टीम बॅटर जाऊ द्या धन्यवाद विनोद सर या ठिकाणी क्वार्टर फायनल क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळेल वाई असोसिएशन मधील आपण पाहतोय या ठिकाणी आसरे संघ आणि KSK मध्ये आपण पाहिलं तर निपाणी संघ टॉस करण्यासाठी आमंत्रित केले आरोही किंगचे सर्व संघ मालक सन्माननीय आदरणीय अंधारी गावचे सुपुत्र या ठिकाणी सागर शेलार साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे नाणेफेकीचा कौल केला जातोय छापा कॉल केला इथे मात्र छापा काटा आलाय आसरे संघ प्रथमतः टॉस जिंकलाय बरोबर किती ओव्हरची मॅच 4 ओव्हरची मॅच असणार आहे सेमी क्वार्टर फायनल क्रमांक 1 दोन्ही संघ आमने सामने लढताना आपल्याला पाहायला मिळतील टॉस जिंकलाय प्रथमतः या ठिकाणी निर्णय काय असेल आपला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल आमचा
रक्षण करण्याचा निर्णय आहे. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर निपाणी संघ त्यांच्याकडे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत आणि फलंदाज जर पाहिलं तर सागर सुतार त्यांच्या बॅटिंगमधून 50 धावांची ताबडतोब घनघाती खेळी आपल्याला पाहायला मिळाली. किती धावांपर्यंत या संघाला आपण रोखू शकाल? 4 ओव्हरमध्ये 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. आमच्याकडे पण बॉलर चांगले आहेत. 4 ओव्हरमध्ये 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. सागर सुतार यांना देखील रोखण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. परंतु आज या ठिकाणी टॉस सातत्यपूर्ण आपण सुभाष सुतार हरताय. काय सांगाल? टॉस हरताय आणि इथे मात्र पुन्हा एकदा आपल्या वाट्याला फलंदाजी करण्याचा निर्णय आलाय. किती धावांपर्यंत आपण वाटचाल कराल? आसरे संघ बघायला गेलं तर सतीश सनचा संघ चांगला संघ आहे. आम्ही जास्तीत जास्त 10 करू असं काही टार्गेट सांगू शकत नाही. जास्तीत जास्त 50च्या आसपास आम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या टुर्नामेंटमध्ये पाहत असताना आपण कुठेतरी सातत्यपूर्ण आमच्याकडे कॉल करत होता, आम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे, परंतु या स्पर्धेमध्ये तुम्हाला स्थान मिळालं. 2 पाऊल आपण नक्कीच पुढे गेलात. 3रं पाऊल टाकण्यासाठी दोन्ही टीम या ठिकाणी सज्ज झाल्यात. दोन्ही टीमसाठी आपण आयोजकांकडून खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. क्वार्टर फायनल की टीमचा थरार आपण या ठिकाणी पाहू शकाल. यानंतर आपण या ठिकाणी मॅच पाहणार आहोत. निपाणी विरुद्ध या ठिकाणी असरे यांच्या दरम्यान क्वार्टर फायनल क्रमांक 1 पाहायला मिळेल. अर्थातच टॉस जिंकलाय या ठिकाणी असरे संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि या ठिकाणी निमंत्रित केले फलंदाजीसाठी निपाणी संघाला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आमचे साथी समालोचक जोडले जात आहेत ते विनोद सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिले चेंडूवरती धावा आल्या ते मात्र आपण जर पाहिल्यात तर 2 धाबा. लक्ष आपण पाहतोय ते मात्र 42चं. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. धाबा झाले त्या मात्र धाव फलकावरती 2 धावा. 42चं लक्ष आपण पाहतोय. 24 चेंडूंमध्ये चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं. चांगला एफर्ट आपण पाहतोय. चांगलं बिग फाईट आपण पाहिली. चांगली एनर्जी आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आक्रमण केलं इथे मात्र आपण पाहिलं. चेंडू जाईल तिथे मात्र पंचदर्शक 1 बाउन्स मिळते. त्या मात्र 4 चौकार. धाबा झाले त्या मात्र 6 धाबा. 6 रन्स आपण पाहतोय. तसेच या ठिकाणी व्यासपीठावरती आम्ही येतोची जसं सन्मान करतोय. आरोही किंगचे सर्व संघमालक सागरजी शेलार साहेबांचा या ठिकाणी आम्ही येतोची जसं सन्मान करतोय. आयोजक कमिटीच्या वतीनं मी विनंती करेन विश्वनाथ शिंदे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे सागरजी शेलार साहेबांचा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये विनोद जाधव यांच्याकडे. थँक्यू सो मच. आपण पाहतोय ते मात्र सिंगल आले. धावा झाले ते मात्र सिंगलच्या माध्यमातून धावा झाल्या त्या मात्र 7 धावा. 7 रन्स. आरोही संघाच्या ठिकाणी संघमालक सागर शेलार यांच्या ठिकाणी सन्मान होते मुख्य व्यासपीठावरती. आता मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू पाहायला मिळते. धावा झाले त्या मात्र 7 धावा. 7 रन्स. 8 धावा धाव फलकावरती. इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक संपलं. टीम मीटिंग नकोय. गोलंदाजाला 5 रन करा प्लीज, विनंती असेल. सेकंड धाबा झाले ते मात्र 8 धाबा. मग पाहतोय इथे मात्र गोलंदाजाला 5 रन केले. सेकंड षटक. गोलंदाज अनिल शिंदे गोलंदाजीवरती. आपण पाहतोय. चला वेळ दौडू नका प्लीज. अनिल. धाबा झाले ते मात्र 8 धाबा. लक्ष आहे ते मात्र 42चं. 24 चेंडू. यानंतरची मॅच आपण पाहतोय आस्त्रे आणि निपाणी. आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपण पाहतोय. धावा झाल्या त्या मात्र 8 धाबा. 8 रन्स आपण पाहतोय. अनिलचं हे षटक आपण पाहू शकाल. पहिला चेंडू. 42चं लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय. इथे मात्र सन्मान दिला. डायरेक्ट थेटचा प्रयत्न. हो रिस्क घेतली. 1+1 2 धाबा येतील. 2 धाबांनी धाबा आल्या ते मात्र 10 धाबा धाव फलकावरती. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय.
स्ट्राईक एंड वरती बॅटर सचिन, 9 सेकंड वरती प्रतीक आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती सचिन, 9 सेकंड वरती प्रतीक. धाबा झाले ते मात्र धावा फलकावरती आपण जर पाहिल्या 10 धाबा 10 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. इथे मात्र आपण पाहिलं एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावर धावाला ते मात्र 11 धावा. जन्नी माता क्रिकेट क्लब कोळगर व जन्नी माता ग्रामविकास मंडळ कोळगर मुंबई आयोजित JMCC चषक 2024 हे पर्व आपण पाहत आहे. सीझन 4 चौथं पर्व आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा अंतर्गत आपण पाहतोय जन्नी माता क्रिकेट क्लब कोळगर व जन्नी माता ग्रामविकास मंडळ कोळगर मुंबई आयोजित JMCC चषक. इथे अफलातून फटका पाहायला मिळतोय. कॅच होईल, बॅटर येईल, बॅक टू पवेलियन, पहिली विकेट मिळते. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल करा. धाबा झाले त्या मात्र धाव फलकावरती 11 धाबा. सचिन मात्र बाद होतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धाबा झाले ते मात्र 11 धाबा. अनिलने मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. चेंडू क्रमांक 3 या चेंडूवरती चांगली कामगिरी केली आहे. चांगला एफर्ट दिलाय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपण पाहतोय. नेत्र दीपक आयोजन आपण पाहतोय. चमचम ते करंडक आपण पाहताय. काय एफर्ट दिलाय, काय कामगिरी केली आहे, काय दावेदारी केली आहे, काय जबाबदारी पार पाडली आहे, सगळं काही सुरळीत जन्नी माता क्रिकेट क्लब कोळगर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. शॉर्ट चेंडू होता. इथे मात्र आपण पाहतोय खेळतोय स्क्वेअर लेगला. एक सिंगल येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धाबा कंप्लीट होतील. 2 धाबांनी धावफलक सरसवलं ते मात्र 13 या अंकावरती 13 रन्स आपण पाहतोय. चेंडू झाले ते आतापर्यंत आपण पाहिले ते 4 चेंडू. 2 चेंडू शिल्लक अनिलचे षटकातील. बरोबर अगदी खेळलं जाते. सिंगल डबलवरती भर दिलाय. चांगले कॉम्बिनेशन आपण पाहतोय. संगनमत पाहतोय, समन्वय पाहतोय आणि त्याच माध्यमातून जर आपण पाहिलं तर धाबा झाल्या त्या मात्र 13 धाबा 13 रन्स. फुल टॉस होता. खेळतोय चांगलं क्षेत्ररक्षण. हो सिंगल मिळेल धाव फलकावरती आणि मिसफील्ड थोडंसं फंबल झालाय. धावा मिळतील ते मात्र 2 धाबा. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तिथे मात्र तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 3 धावांनी धाव फलक सरसवला गेले. धावसंख्या लगावली गेली ते मात्र 16 धाबा 16 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. एफर्ट दिलाय. चांगली कामगिरी, चांगला दबदबा निर्माण केलाय. चांगल्या पद्धतीचा प्रयत्न आपण पाहतोय. धावा आल्या त्या मात्र धाव फलकावरती चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपण पाहतोय. बॅटिंग सुरू आहे रोहित आणि प्रतीकच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावा झाल्या ते मात्र 16 धाबा 16 रन्स आपण पाहतोय. अनिलचं शेवटचं चेंडू बॅलन्स. चांगली कामगिरी अनिलच्या माध्यमातून. अटॅकिंग क्रिकेट आपण पाहिलं. सिंगल मिळते. सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावरती धावा झाल्या त्या 17 धाबा. 2 षटकांची सांगता आणि 42 धाब्यांचा लक्ष्याचा पाठलाग करताना बाळंदवाडी टीमची धावसंख्या झाली 1 विकेटचं पतन आपण पाहतोय 17 धाबा. टीम मीटिंग नकोय. गोलंदाजाला 5 रन करा प्लीज. फक्त गोलंदाजाला 12 चेंडू आणि 25 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे प्रति षटक आपण पाहिलं 12 आक्रमण काढण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये ट्रॅव्हल असेल. एक सिंगल येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील संपन्न होईल. 2 धाबा इथे मात्र घेतल्या जातील. 2 धाबांनी धावफलक आलं ते मात्र आपण पाहिलं तर 19 या अंकावरती. 11 चेंडू आणि 23 धाबांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू आणि 23 धाबांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. धाबा झाले ते मात्र 19 धाबा. इथे मात्र आपण पाहतोय चांगलं क्रिकेट. बॅटेज आहे. बॅटर येईल बॅक टू पवेलियन. कमबॅक करतोय. आता मात्र 10 चेंडू 23 धाबा. चला न्यू बॅटर. सन्माननीय दीपकजी शिंदे साहेब, आधारस्तंभ दीपकदादा शिंदे यांच्या या ठिकाणी शुभागमन झाले व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं. मनाच्या अंतकंडापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत आहे. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. ऋषभ टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर, कोळगर टीमचे आधारस्तंभ मार्गदर्शक दीपकदादा शिंदे यांच्या ठिकाणी आगमन झाले. आता मात्र अक्षय पाडळे आपण पाहतोय.
मुंबई पोलीस 11 बॅट खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज अक्षय देखील बाद होते, कमबॅक करून देतोय गोलंदाज तो मात्र सचिन आणखीन एक विकेट मिळवतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येऊन ठेपलाय सचिन. पहिलं अर्धशतक झालंय. आपण पाहिलं आपल्या स्पर्धेमध्ये ते मात्र सागर सुतार याच्या बॅटिंगमधून 61 धावा जमवल्या 19 चेंडूमध्ये आणि चांगल्या पद्धतीचा खेळ केला. आता मात्र संकेत मैदानाच्या आतमध्ये मगाचपर्यंत मॅच होती मी म्हणेन जर आपण विचार केला तर वाळंदवाडी टीमकडे, परंतु आता विकेट गेल्या 9 चेंडू आणि 23 म्हणजे आता 80% मॅच गेले लांबस टीमकडे आणि 20% मॅच राहिले वाळंदवाडी टीमकडे. 9 चेंडू 23 संकेत स्ट्राईक एंडवरती. 9 चेंडू 23चं समीकरण आपण पाहतोय. आक्रमण केलंय 9-23चं समीकरण. पहिल्या चेंडूवरती मिळवल्या ते मात्र 6 धावा. षटकार आलाय धावफलकावरती. धावा झाल्यात त्या मात्र 25 धावा. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. आता मात्र 8 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 17 धाव्यांची. 8 चेंडू 17 धावा. इथे आपण पाहतोय 3 चेंडू अद्याप आपण पाहिले 4 चेंडू झालेत. 8 चेंडू 17 धाव्यांची आवश्यकता. धावा झाले त्या मात्र 25 झालेत. 42चं लक्ष. आक्रमण केलंय ते मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. कॅच होईल. फलंदाजी ते मात्र येईल बॅक टू पवेलियन. सूरज आता मात्र संधी होती. बॅटर मात्र बाद झालाय. त्या बॅटरवरती भरोसा होता. तर बॅटर मात्र मात्र ते विकेट हॅट्रिक नाही परंतु ओव्हर हॅट्रिक नक्कीच केले. गोलंदाज सचिन चांगली कामगिरी, चांगला एफर्ट दिलाय. धावसंख्या चांगली आपण पाहतोय. खेळतोय मात्र तर मात्र बाद झालाय. तर मात्र आता मात्र नवीन बॅटर सूरज. 7 चेंडू आणि संकेत बाद झाले. 7 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. एखादा मोठा फटका मॅचमध्ये घेऊन येईल वाळंदवाडी टीमला. आक्रमण करण्याचा प्रयत्न, इथं डायरेक्ट हिटचा प्रयत्न होईल. एक सिंगल जाऊन देतोय. सिंगलच्या माध्यमातून आपण धावा झाले त्या 26. टीम मिटिंग नकोय. गोलंदाजाला पाचारण करा. 6 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. 6 चेंडू 16 धावा. सहा चेंडू आणि 16चं समीकरण. षटक क्रमांक 4. गोलंदाज विशाल. प्रशांत गोलंदाजी एंडसाठी आपण पाहतोय. गोलंदाजी काढण्यासाठी प्रशांतच्या माध्यमातून षटक हाताळलं जाईल. धावा झाले ते मात्र 26 धावा. 26 रन्स आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 16चं समीकरण. समोर बॅटर स्ट्राईक एंडवरती सूरज. 6-16चं समीकरण. शॉर्ट चेंडू. चेंडूला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगला. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती तुम्ही जर शॉर्ट चेंडू टाकणार तुम्हाला फटका नक्कीच मिळणार. मिळते त्या चेंडूवरती 6 धावा. षटकार. आपलातून क्रिकेटचा क्लास इथे आपण पाहतोय. एफर्ट दिलाय. चांगली कामगिरी. आता मात्र 5 चेंडू 10 धाव्यांची गरज. 10 धावा 5 चेंडू. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. पाच चेंडू आणि 10 धावांची गरज. आणखीन एक फटका. दमकम इथे मात्र कॅच ड्रॉप. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल. काय घडले मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा आल्या. 2 धावाने ते मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. धावा झाले त्या 34 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 4. जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 8 धाब्यांची. 4 चेंडू 8 धाबा. 8 धाबा 4 चेंडू. एफर्ट दिला जाईल. जशी मॅच तशी कॉमेंट्री तुम्हाला ऐकायला मिळेल. इथे 4 चेंडू 8 धाबा. 8 धाबा 4 चेंडू. मैदानामध्ये रणसिंग रंगलय. कोण जिंकेल. आक्रमण केले. स्क्वेअर लेगला भिरकावला. क्षेत्ररक्षक आहे. कॅच होईल. आता मात्र 3 चेंडू 8 धाब्यांची गरज. 8 धाबा 3 चेंडू. कधी इकडे कधी तिकडे, कधी अगल कधी बगल, कधी आर कधी पार, अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू. हे पट तुम्हाला द्यावा लागेल. 100% तुम्हाला द्यावा लागेल. 3 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. 8 धावा 3 चेंडू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष सुरू झालाय. तुम्हाला संघर्ष करावा लागेल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. देह पूर्ण होईपर्यंत तुम्ही रस्ता कधीच सोडू नका. स्वप्न मनात भरलेलं कधीच तुम्ही मोडू नका.
पावलो पावली येथील कठीण प्रसंग ध्येय पूर्ण होईपर्यंत विश्वास तुम्ही सोडू नका. तुम्हाला इथे चांगला एफर्ट द्यावा लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल, चांगला इथे खेळ दाखवावा लागेल, एफर्ट द्यावा लागेल, चांगली दमखम करावी लागेल, पूर्ण 100% द्यावा लागेल. 3 चेंडू 8 धावा, 8 धावा 3 चेंडू. मॅच रंगतदार JMCC चषक 2024 सीझन 4 आगतम स्वागतम सुस्वागतम. 2 चेंडू 8 धावा, 8 धावा 2 चेंडू. रणशिंग फुंकले गेले, दोन्ही बाजूला आग लागली आहे. वनबा पेटलाय. JMCC चषक 2024 सीझन 4 मस्ट वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 2 चेंडू 8 धावा. इथलाच मी कोळकरचा 8 धावा 2 चेंडू. रफ अँड टफ या मॅच चेंडूवरती 4-6. ओहो इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. वाईड चेंडू. आता मात्र 2 चेंडू 7 धावा, 7 धावा 2 चेंडू. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम. इथे रंगत गंमत जम्मत पंगात. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कधी इकडे कधी तिकडे, कधी अगल कधी बगल, कधी आर कधी पार. सरळ सुरुवात करा बॅटनं, उत्तर द्या टीत फॉर टॅप. रोहितने जर सामना जिंकून दिला तर निवृत्त शिंदे सॉरी विश्वनाथ शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. मामा भाच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. 2 चेंडू 7 धावा, 7 धावा 2 चेंडू. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम. रफ अँड टफ. इथे मात्र मॅच रंगतदार. या चेंडूवरती मिळतील किती धावा. आक्रमण केलंय, स्वीट साऊंड चेंडूला धाडलंय. हो हो हाय हाय हँडसम. चेंडू जाईल. टाटा बाय बाय, 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 टाटा बाय बाय. 6 6 6 6 6 रन. कंपल्सरी चेसिंग. आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 1 धावेची गरज. 1 चेंडू 1 धाव. धावा झाले तर 41. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 5, 1 चेंडू 4, 1 चेंडू 3, 1 चेंडू 2 ही धावसंख्या परवडते, परंतु 1 चेंडू 1 ही धावसंख्या परवडत नाही. दबाव गोलंदाजावरती, दबाव फलंदाजावरती. 10 का दम दाखवलाय, दमखम दाखवली. काय एफर्ट दिलाय, चांगली कामगिरी. गोलंदाजाला नेमकं काय करायचंय. डॉट चेंडू. जिस गेंद के ऊपर कोई रन नहीं होता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. निवृत्ती शिंदे डॉट गेंद चाहिए. 1 चेंडू 1 धाव, 1 चेंडू 1 धाव. काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगले गेले. एक चेंडू 1 धाव. वाळंदवाडी टीम की दुसऱ्या बाजूला लांब टीम. गोलंदाज निघालाय. कोण सामना घेऊन जाईल. हो हो सॅल्यूट करावा लागेल बॅटरला. वाळंदवाडी टीमच्या पठ्ठ्याला काय कामगिरी केली. शेवटी एक गोष्ट नक्कीच सांगून जाईल. आसमान के तारे कोई गिन नहीं सकता, आसमान के तारे कोई गिन नहीं सकता, किस्मत की रोटी कोई छीन नहीं सकता. जे नशिबात आहे ते मिळणारच, ते मिळवणारच. वाळंदवाडी टीम कडून 1000 रुपये. विश्वनाथ शिंदे मामा यांच्याकडून 500 रुपये. 1500चे कॅश प्राइज आले. मॅन ऑफ द मॅच